मुक्ता, मी तुला घरभर शोधत होतेस आणि तू इथे उभी आहेस. तुला मुद्दामून भेटायला आले. मला तुला काही सांगायचंय. मुक्ता, मेघना मामीने जे काही केलंय ते प्लीज. मुक्ता, मेघना मामीने जे काही केलंय ते अतिशय चीप आणि घृणास्पद असंच होतं. आणि त्याबद्दल तिला शाब्दिक का होईना पण कोणीतरी समज द्यायला हवी होती. आज आजी असती तर तिने नक्कीच मामीची कानउघाडणी केली असती. आज मा असत्या तर काकींची अशी हिंमतच झाली नसती. आणि हे काही घडलंच नसतं. तेही खरंच आहे. पण मुक्ता, तुला सांगू, ही गोष्ट म्हणजे मला ह्या गोष्टीबद्दल खूप आधीपासून अंदाज होता, पण नक्की काय घडलंय ते कळतच नव्हतं. पण मुक्ता, हा अन्याय ज्या गुन्हेगारांनी केलाय त्याला शिक्षा व्हायलाच हवी असं मला मनापासून वाटतंय. गौरी, मलाही असंच वाटायचं. पण सागरशी लग्न झाल्यानंतर मी ना एका वेगळ्याच कात्रीत सापडले होते. मी जर त्या अपराधाच्या शोधात पडले असते तर सागरला सगळं कळलं असतं. पण त्याच्याने आमचा संसार मोडला असता. या सगळ्याची भीती वाटत होती ना, म्हणून मी गप्प बसले. मुक्ता, पण आता परिस्थिती पालटली आहे ना. सागरला एवी तेवी सगळं कळलंय. मग आता त्या गुन्हेगाराला असं का मोकाट सोडायचं? बघ, म्हणजे तू विचार कर. तुला जर वाटत असेल, तुझी इच्छा असेल तर एसीपी साहेबांना भेट, त्यांच्याशी बोल. मुक्ता, मला असं वाटतं की त्यांना एखादा जरी दुवा मिळाला ना तरी एसीपी साहेब नक्की त्या गुन्हेगाराला पकडतील. गौरी, तुला खरंच असं वाटतं? तुला काय सांगू गौरी, मला ना आता हे सगळं खूप असह्य झालंय. सगळं एकदाच संपून टाकावं असं वाटतंय. जोपर्यंत मी त्याला जीवघेणी शिक्षा देत नाही तोपर्यंत मी मोकळी नाही होणार. अनुराधा प्रभू आहेत का घरात? आहेत आहेत, या. काय गोवर्धन साहेब काय ऑफिसात गेले? आणि कुठलं ऑफिस, सारखं घर एके घर असतं. हल्ली कुठेही बाहेर येत जात नाही तो. आज शेवटी मीच त्याला नाईलाजानी म्हटलं, लायब्ररीत जाऊन जरा पुस्तक तरी बदलून आण म्हण. उत्तम केलंस, फर्स्ट क्लास. पण हेच तत्व तुलाही लागू पडतं. अगं, जरा घराच्या बाहेर पड. घरात बसून बसून तेच तेच विचार करत बसलीस ना, आजारी पडशील. पडशील नाही, आजारी पडले. तुला माहितीये, काल रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता माझ्या. सारखे मनात अशुभ विचार यायचे. जरा डुलकी लागली ना की दचकून जाग यायची. अनुराधा, कसला विचार करतेस एवढा? कोणाची काळजी करतेस एवढी? कुणाची करणार रे काळजी? मुक्ताची, आणखी कुणाची? आणि आता लक्षात असं येत आहे की ही काळजी आता जन्मभराचीच लागणार आहे. तिच्या बाबतीत जो अपघात झालाय तो समाज विसरायलाच तयार नाही. सारखे सगळे टोचून टोचून खातात.
तिच्या बाबतीतल्या अपघाताची सतत तिला जाणीव करून देतात. मला एक गोष्ट कधीच कळत नाही, माणसाच्या शरीराला अनेकदा अनेक जखमा होतात. कधी अपघाताने होतात, कधी स्वतःच्या चुकीने होतात. पण बलात्कार हा सुद्धा एक अपघात आहे हे न समजता त्याला चुकीचा रंग देऊन स्त्रीला नेहमी कमीच का लेखतात हे मला कळतच नाहीये. मलाही काही कळत नाही. पण अनुराधा, तू हे समजून घ्यायला हवंस. या सगळ्याच्या विरुद्ध लढण्याची शक्ती तू मुक्ताला द्यायला हवीस. ज्या क्षणी मुक्ताच्या मनातून ही अपराधाची भावना नष्ट होईल ना, त्या क्षणी ती समाजाने केलेला कुठलाही हल्ला शांतपणे परतवू शकेल. बघ, तू म्हणतोस ना तसंच होऊ देत बाबा. काय त्याच्याबरोबर मुक्ताही सुटेल आणि आम्हीही सुटू. चहा घेणार आपण? हा विचार ज्या अर्थी तुझ्या डोक्यामध्ये आला त्या अर्थी तू आता नॉर्मलला आलीस. आणा. मधुरा, माझं झालं, मी निघालो. थांब ना मंदार. काय ग? तू काय ठरवलंयस? कशाचं? कशाचं काय? मी तुला सांगितलं ना मुक्ताच्या बाबतीत काय घडलं ते. ओ या, आय रिअली फील सॉरी फॉर हर यार. मी टू. मंदार, एकदा जाऊन भेटायला हवं रे तिला. अशी काय ती विनीची ममा, काय काय बोलली ती तिला? त्या दिवशी आपल्या घरी आली होती तेव्हा सुद्धा, म्हणजे आय रिअली कांट अंडरस्टँड दॅट लेडी यार. ते सुद्धा मुक्ताची काही चूक नसताना. मंदार, किती कमीपणा आणला तिने मुक्ताला. सध्या त्यांच्या घरातलं वातावरण सुद्धा कसं असेल ना, काय कळत नाही बाबा. माझी खूप इच्छा होते रे तिला जाऊन भेटायची, तिच्याशी बोलायची. पण मी जर का तिकडे गेले आणि तिच्याशी बोलले आणि सारखा हाच मनात विचार येतो की तिच्या घरच्यांना कसं वाटेल. मंदार, तू त्यांच्याकडे जाऊ शकतोस. नाही म्हणजे जस्ट कॅज्युअली तू जाऊन पद्माकर दादांना भेटू शकतोस. म्हणजे मी जाऊ शकतो, बघीन जायला हवं एवढं नक्की. पण जायच्या आधी मी तुला नक्की सांगून जाईन. ओके, बरं निघतो मी. यू टेक केअर. बाय. काका, चहा. काका, एक मिनिट. काका, मला कळतंय की तुम्ही मला टाळताय. माझ्याशी बोलत नाही आहात. पण माझं एकदा ऐकून तरी घ्या प्लीज. जे काय घडलं घडतंय, त्या सगळ्यासाठी तुम्ही मला दोष देताय का? त्या रात्री माझ्या बाबतीत जे काय घडलं त्यात माझी काही चूक होती?
मला खरं सांगा काका, मी शर्मेने मान खाली घालावी असं मी काय केलंय? चूक त्याची, दोष त्याचा, पापही त्यानेच केलं. मी फक्त दुःख भोगलंय आणि दुर्दैवानं अजूनही भोगते. तुमची फसवणूक करण्याचा हेतू आमचा नव्हता, कधीच नव्हता. मी सागरला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने मला काही बोलूनच दिलं नाही. माझे पप्पाही तुम्हाला सगळं सांगणार होते, पण त्यांनाही धीर नाही झाला. एक बाप म्हणून शेवटच्या क्षणी ते मागे झाले. आमच्याकडून चूक झालीये, नक्कीच झालीये. पण काका, तुम्ही मला सांगा, तुम्हालाही एक मुलगी आहे, आणि तिच्याही बाबतीत असंच काही घडलं तर तुम्ही काय कराल? सांगा. सत्य नाकारून तिला पाठीशी घालाल ना? तिला जपाल, हो ना? काका, तुमच्या आणि शालिनी काकूंच्या विश्वासावरच मी या घरी परत आलीये. आणि आता तुमचा हा अबोला, हा राग मी नाही सहन करू शकत. मला समजून घ्या प्लीज, प्लीज. मी या घरात का परत आले कळेनासच झालंय. आता हे घर माझं घर राहिलं नाहीये. इथल्या माणसांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम नाहीये. एक सागर सोडला तर माझं इथे कोणीच नाहीये, कोणीच नाही.
आणि मी इथे असल्याने सागरलाही त्याची माणसं दुरावतायत. माझ्यामुळे त्याला खूप त्रास होतो. सगळ्यांच्या दुःखाला मी जबाबदार आहे, फक्त मी. आणि तसं जर असेल तर आता मी इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. मी या घरात नसलेलीच बरी. थांब मुक्ता. घराबाहेर पाऊल टाकण्याआधी नीट विचार कर. तू तुझी लढाई अशी अर्धवट सोडून पळून जाणार आहेस? त्याने काय होईल? तू तर पराभूतासारखं केविळवाणं आयुष्य जगशीलच, पण इतरांनाही चुकीचा धडा घालून देशील. की पहा, स्त्री ही अशीच असते, दुर्बल. तिच्या नशिबात आलेलं दुःख ती अशीच मुकाटाने सहन करत राहते. नाही, मला असा धडा घालून द्यायचा नाहीये. पण मी काय करू? ज्या घरातल्या माणसांना मी नकोशी झालीये, जी माणसं माझ्यावर अविश्वास दाखवतात, माझा असा तिरस्कार करतात, त्याच घरात त्याच माणसांसमोर मी कशी जाऊ? कसं त्यांना तोंड दाखवू? मी कशी इथे लाचार होऊन राहू? अगं, पण तू लाचार आहेस असं कोण म्हणतंय मुक्ता? तू इथेच राहा, अगदी मानाने राहा. अगं, सागर तुझ्या बाजूने आहे. तुझी सासू ही तुझ्याशी अगदी आईसारखी वागते. अजून काय हवंय तुला? राहिला प्रश्न पद्माकर काकांचा, तर त्या बाबतीत थोडा वेळ जाऊ दे. शेवटी त्यांनाही तुझी बाजू पटेल, नक्की पटेल. मा, मला आशीर्वाद द्या. मला हे सगळं सहन करण्यासाठी बळ द्या.